विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण जो काही CTETचे जो पेपर झालेले आहेत ऑनलाईन 16 तारखेला, तर त्यातला मराठीचा जो पेपर आहे मराठी इंग्लिश, तर त्यातला आपण मराठी लँग्वेजबद्दल चा पेपर आज आपण पाहूया. तर हा पेपर पाहण्यामागचं कारण आहे की CTET जे आहे त्याचा अजून नवीन CTET ज्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्यांच्यासाठी हे जे ऑनलाईन जे झालेले पेपर आहेत मराठीचे, तर ते सर्व फायदेशीर ठरतील. आणि सिलॅबस जरी आता चेंज झाला तरी तो एवढा पण फार काही चेंज होणार नाही आहे. बहुतेक सिलॅबस चेंज होणार असेल थोडाफार, त्यामुळंच आत्तापर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही. आणि मागची जी परीक्षा होती ती ऑनलाईन झाली, त्यामुळं देखील कसं पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा झाल्यामुळं अजून डिजिलॉकरवर सर्टिफिकेट आलेले नाही, त्यामुळे देखील नवीन नोटिफिकेशन CTETचं आले नाही, पण ते लवकरच येईल. त्यामुळं आता आपण जे काही मराठीच्या मागे जे ऑनलाईन पेपर झाले ते आपण पेपर पाहूया. त्याचे मी व्हिडिओ टाकत जाईल आणि जे काही नवीन सिलॅबस येईल त्यानुसार आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत जाऊ. तर अजून कुणी कोणत्या विद्यार्थ्यांनी जर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला पण तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ टाकता येईल. तर सुरुवात करूया. तर हा जो पेपर आहे तो मराठी लँग्वेज, जो फर्स्ट मराठी लँग्वेज घेतलेली होती तो आहे. तर याचं पाहू, हे इथे पूर्ण दिलेला आहे. तर हा मराठीचा पेपर आहे. तर मराठीच्या पेपरमध्ये पहिला एक उतारा येतो, तो आधी आपण उतारा वाचूया. आजकाल खेड्यातला समाज कसा असतो याची मला काही कल्पना नाही, पण आमच्या काळी गावातील सामाजिक वातावरण कसं सरळ साधं असे. एक दिवस आमची गाय हरवली होती. मला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो. आमची गाय गोपाळच्या गोठ्यात बांधून ठेवलेली असल्याची बातमी आमच्या कानावर आली. लगेच गावातील वडील माणसांनी त्याला पंचायतीत बोलावून घेतलं. गोपाळच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता व तो त्याच्यात भाज्या उगवायचा. त्या गावच्या बाजारात विकून जो काही पैसा हाती यायचा तेवढंच काय ते त्याचं उत्पन्न. आमची गाय आमच्याकडून सुटून पळून गेली. ती गोपाळच्या शेतात घुसली व तिने तिथे धुडगूस घातला. सगळ्या ताज्या भाज्या खाऊन टाकल्या. स्वाभाविकच गोपाळला संतापला आणि त्याने तिला गोठ्यात बांधून ठेवले. ते ऐकून आम्हाला वाईट वाटले. आम्ही त्याची नुकसान भरपाई देऊ केली. त्याने ते लगेच मान्य केलं व त्या गाईला सोडलं. कुठे कायद्याची पुस्तकं कोणी उघडली नाही की कोणी वकिलाला बोलावले धाडले नाही. पंचायतीने निर्णय दिला. नुकसान भरपाईची रक्कम ठरली व समस्या सुखासमाधानाने सोडवून टाकली. दोन्ही पक्षांमध्ये कुठे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली नाही. मला आणखी एक घटना आठवते. आमच्या शेजाऱ्यांकडे एका मुलीचं आपल्या सासूशी पटत नव्हतं. तिची सासू तिला जाच करायची. ती तरुण सून गावच्या पाणवठ्यावर पाणी भरायला यायची. ती नाजूक हलवी होती. पाणवठ्यावर पायरीवर बसून ती मुळमुळ रडायची. माझ्या आजीने असंच एकदा त्या मुलीला रडत बसलेला पाहिलं. ती लगेच आमच्या शेजाऱ्यांकडे गेली आणि तिच्या सासूला म्हणाली, तुझ्या सुनेला जाच करू नको. तुझी मुलगी पण कुणाच्या घरी सून आहे, ही गोष्ट ध्यानात ठेव. तू ही या घरची सून होतीस. तेव्हापासून मी तुला पाहत आहे. वरती पण एक कोर्ट आहे आणि तू इथे जे वागशील त्याचं उत्तर तुला तिकडे द्यावं लागेल. यानंतर तिच्या सासूने तिचे आचरण बदलले. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा कोणताही एक पॅराग्राफ येतो आणि त्याच्यावर मग 91 ते 99 पर्यंत प्रश्न असतात. तर ते आपण पाहूया. तर पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे, त्या काळच्या समाजाचं कोणतं वैशिष्ट्य लेखिका सांगत आहे? पहिलं, भांडण तंटा करणे. दुसरं, वेळोवेळी कायद्याची पुस्तके उघडणे. तिसरं, गुण्यागोविंदाने नांदणे. आणि चौथं, शत्रुत्वाची भावना जपणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गोऱ्या गोविंदाने नांदणे. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या कुटुंबियांनी गोपाळला काय दिले? 1, आश्वासन. दुसरं, नुकसान भरपाई. तिसरं, धाक धमकी. चौथं, कायद्याची भाषा. तर याचं आहे ऑप्शन क्रमांक 2, नुकसान भरपाई. पुढचा प्रश्न पाहू.
गोपाळच्या आजीविकेचे साधन काय होते? पहिलं शेती, दुसरं भाजी विक्री, तिसरं दूध विक्री आणि चौथं किराणा सामान. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाजी विक्री. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या गावचे लोक काय करीत नसे? 1. वागणे आवडले नाही तर तोंडावर सांगणे, दुसरं मदत मिळाल्यास कौतुक करणे, तिसरं कोणी चुकीचे वागल्यास दाद मागणे, चौथं एकमेकाबद्दल असूया ठेवणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 एकमेकाबद्दल असूया ठेवणे. पुढचा प्रश्न पाहू. विशेषनाम असलेला शब्द शोधा. 1. समाज, दुसरं जमीन, तिसरं कर्नाटक, चौथं भाजी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. पुढचा प्रश्न पाहू. धुडगूस घालणे म्हणजे 1. सालसूदपणे वागणे, दुसरं धिंगाणा घालणे, तिसरं आब राखणे आणि चौथं मदत करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 धिंगाणा करणे. आजीने रागावल्यावर शेजारणीने काय केले? 1. आजीचा राग धरला, दुसरं सुनेला त्रास दिला, तिसरं वागणूक बदलली, चौथं बोलणे चालणे बंद केले. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 वागणूक बदलली. पुढचा प्रश्न पाहू. त्या काळचे लोक काय करीत असे? 1. मोठ्यांचे बोलणे मुकाट्याने ऐकत, दुसरं दुसऱ्याच्या भानगडीत पडत नसत, तिसरं राग धरीत असत, चौथं शत्रुत्वाची भावना बाळगत असत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 मोठ्यांचे बोलणे मुकाट्याने ऐकत. पुढचा प्रश्न पाहू. किरकोळ वाद झाल्यावर लोक कोणाचे म्हणणे मान्य करीत असत? तर याचं ऑप्शन आहे 1. पंचायतीचा, दुसरं कायद्याच्या पुस्तकाचे, तिसरं वकिलाचे आणि चौथं पोलिसांचे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक पंचायतीचा. तर 99 पर्यंतचे जे प्रश्न होते ते संपले. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते 100 ते 105 हे एक कवितेवर असतात. कवितेचा उतारा असतो त्यावर. तर आपण तो पाहूया आता. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, चंचल वारा या जलधारा भिजली काली माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे, रंगाचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, काळोख्याच्या दारावरती नक्षत्राच्या वेली, 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे, बाळाच्या चिमण्या ओठ्यातून हाक बोबडी येते, वेलीवरती प्रेम जियेचे जन्म फुलांनी घेते, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे, या ओठांनी चुंबन घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. तर याचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे कवितेतील हरावे या शब्द कोणती अवस्था सूचित करतो? पहिलं पराजित होणे, दुसरं पराभूत होणे, तिसरं विसर पडणे आणि चौथं कच खाणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 विसर पडणे. पुढचा प्रश्न पाहू. नदीच्या किनाऱ्यावर काय करावे असे कवीला वाटते? 1. प्रियकरासाठी गाणी गावे, दुसरं अनंत मरणे झेलावी, तिसरं लाजरी फुले पाहावी, चौथं पिंपळ पानावर जगावे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रियकरासाठी गाणी गावी. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा आहे कवितेत कवीला एका बाबतीमध्ये प्रश्न पडला आहे तो कोणता? 1.
संध्याकाळी क्षितिजावर रंग कुणी पसरविले. दुसरं, चिमण्या ओठातून बोबडी हाक कशी येते. तिसरं, पिंपळ पानावर अवघे विश्व कसे तरते. चौथं, चंचल वारा कसा वाहतो. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, संध्याकाळी क्षितिजावर रंग कुणी पसरविले. हा प्रश्न कवीला पडलेला आहे. पुढचं पाहू. अनंत मरणे कोणत्या कारणास्तव स्वीकारावी असे कवीला वाटते. 1, मिळालेल्या जन्मासाठी. दुसरं, पिंपळ पानासाठी. तिसरं, काळोखाच्या दारासाठी. चौथं, जलधारांसाठी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, मिळालेल्या जन्मासाठी. पुढचा प्रश्न पाहू. विशेष नाम असलेला पर्याय शोधा. 1, बाळ. दुसरं, पिंपळ. तिसरं, नदी. आणि चौथं, फूल. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, पिंपळ. पुढचा प्रश्न पाहू. नक्षत्रांच्या वेली कुठे पसरल्या आहेत असे कवीला वाटते. 1, अंधारावर. दुसरं, काळजीवर. तिसरं, पिंपळ पानांवर. आणि चौथं, जलधारांवर. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, अंधारावर. आता इथून पुढे जे प्रश्न आहेत ते अध्यापनशास्त्रावर आहेत. ते 106 ते 120 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते अध्यापनशास्त्रावर विचारले जात असतात. 15 प्रश्न. आणि मागचे जे 15 प्रश्न असतात, हे टोटल 30 प्रश्नामध्ये 15 प्रश्न हे एक उतारा आणि एक कवितेच्या उतार्यावर असतात. आणि बाकीचे 15 प्रश्न हे याच्यावर असतात, आपल्या अध्यापनशास्त्रावर असतात. तर आपण पहिला प्रश्न पाहू आता 106 नंबरचा. कोड, शब्द कोड इत्यादींचा समावेश इंग्रजी पाठ्यपुस्तकात टिंबटिंबसाठी केला जातो. पहिलं, 1, विद्यार्थ्यांमध्ये समीक्षक वृत्ती विकसित होण्यासाठी. दुसरं, धाराप्रवाह संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी. तिसरं, त्यांना गमतीशीरपणे पाठ्यपुस्तकांचे आकलन होण्यासाठी. आणि चौथं, वर्गाचे वातावरण मैत्रीपूर्ण आणि जिवंत ठेवण्यासाठी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थ्यांमध्ये समीक्षक वृत्ती विकसित होण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहू 107 नंबरचा. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी दृष्टीबाधित आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल. तर पहिलं, त्याला सद्भावनापूर्वक वागणूक द्याल. दुसरं, त्याला कमी पातळीची कामगिरी करण्याची सवलत द्याल. तिसरं, त्याच्या मित्रांना त्याला त्याच्या कामगिरीत मदत करायला सांगाल. चौथं, त्या विद्यार्थ्याला इतरांप्रमाणे वागवाल आणि श्राव्य माध्यमातून त्याला मदत कराल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, की त्याला काय श्राव्य माध्यमातून शिकवायचा प्रयत्न करणार. पुढचा प्रश्न पाहू. प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टींवर भर द्यावा. 1, प्रत्येक आठवड्याला औपचारिक चाचणी घ्यावी आणि प्रगती पुस्तकात नोंद करावी. दुसरं, सत्राच्या शेवटी परीक्षा घ्यावी म्हणजे पास नापास निकाल देता येईल. तिसरं, विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयी वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळवून ती माहिती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देणे. चौथं, विविधता आणि भाषेचा अधिक सराव होण्यासाठी त्यांना प्रकल्पासोबतचे नियमितपणे वर्ग कार्य आणि गृहपाठ देणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयी वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळून नंतर ती पालकांना देखील सांगणे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. 109 नंबरचा. रंगीबेरंगी चित्रे आणि मोठ्या आकारात छपाई असलेल्या मोठ्या पुस्तकांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 1, यामुळे विद्यार्थ्यांना
आवडणारे सर्जनशील आणि कलात्मक वातावरण उपलब्ध होते. दुसरं, यामुळे विद्यार्थी केंद्रित वातावरण निर्माण होते, ज्यात अमूर्त कल्पना, चित्रे आणि छपाईच्या माध्यमातून सांकेतिकपणे व्यक्त होतात. मुळे साक्षरतेचा सराव होतो आणि भाषा ग्रहणाची प्रक्रिया घडते. चौथं, यामुळे मुलांना मजकुराचा अभ्यास करण्यापासून मुक्ती मिळते आणि ही पुस्तके अभ्यासक्रमातील पुस्तकांपेक्षा चांगली असतात. तर वर काय विचारलेले चुकीचं विधान कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे मग ऑप्शन क्रमांक कोणतं? ऑप्शन क्रमांक चौथं, की काय, यामुळे मुलांना मजकुराचा अभ्यास करण्यापासून मुक्ती मिळते, हे काय चुकीचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 110 नंबरचा. विद्यार्थी शाळेत एक किंवा एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान घेऊन येतात. एकापेक्षा अधिक भाषेचे ज्ञान असल्याने विद्यार्थ्यांना टिंबटिंबस मदत होते. तर पहिलं ऑप्शन आहे इतर भाषा शिकण्यात आणि नवीन विषय सोप्या पद्धतीने शिकण्यात. दुसरं, देशातील बहुसंस्कृतिकता आणि परंपरा समजून घेण्यात. तिसरं, संवेदनशील होण्यात आणि इतरांमध्ये न मिसळण्यात. चौथं, त्या भाषेची लिपी शिकण्यात आणि जादा गुण मिळवण्यात. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, इतर भाषा शिकण्यात आणि नवीन विषय सोप्या पद्धतीने शिकण्यात त्याचा फायदा होतो. पुढचा प्रश्न पाहू. तिसऱ्या इयत्तेच्या मुलांच्या वह्या पाहताना शिक्षिकेला काही उणिवा आढळतात. तिला वाटते की 1, मुले मुले चुका करतात. दुसरं, मुले चुका करतात आणि त्यांचे पुनरावर्तन करतात कारण ती त्यांना शिक्षा करीत नाही. तिसरं, मुलांच्या चुका होणे हे अगदी स्वाभाविक आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा सूचक आहे. आणि चौथं, एक शिक्षिका या नात्याने तिने चुकांकडे दुर्लक्ष करावे कारण त्या इतक्या महत्त्वाच्या नाहीत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, मुलांच्या चुका होणे एक स्वाभाविक आहे आणि चुकातूनच शिकतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पुढचा प्रश्न पाहूया 112 नंबरचा. वायोगोत्स्की च्या मते मुलांचे सामाजिक संप्रेषण आपल्या समवयस्करांकडून शिकतात. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? तर पहिलं आहे वर्गपाठाची तयारी अशी कराल की ते एकटे बसून आपली काम आणि नियत कार्य करतील जेणेकरून त्यांच्यात संभाषण घडणार नाही. दुसरं, संभाषण होऊ नये म्हणून वर्गपाठात खेळ किंवा चर्चेचा समावेश करणार नाही. तिसरं, वर्गात अनुशासन राहावे म्हणून उत्तेजन, पुरस्कार किंवा शिक्षा द्याल. आपल्या मित्रांसोबत बोलता यावे म्हणून गटकार्य किंवा जोड कार्याचे नियोजन कराल. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, गटकार्यांचे नियोजन कराल. पुढचा प्रश्न पाहू 113 नंबरचा. एक भाषा शिक्षकासाठी कोणती बाब अधिक महत्त्वाची आहे? 1, अस्खलित इंग्रजी बोलणारा विद्यार्थी हे वर्गातील आदर्श मुले मानावीत. दुसरं, वर्गात काही कडक अटी घालाव्यात आणि त्यांचे शिस्तीने पालन होईल ते सुनिश्चित करावे. तिसरं, याबाबत लक्ष द्यावे की विद्यार्थी कोणत्याही समाजातून सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमीचा आलेला असो त्यांना वर्गात समावेशी वातावरण मिळेल. कमकुवत सामाजिक परिस्थितीतून आलेल्या मुलांनी इंग्रजीत अधिक परिश्रम केले पाहिजेत. तर याचं बरोबर उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 3. काय याबाबत लक्ष द्यावे की कोणत्याही समाजातून सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले विद्यार्थी असले तरी त्यांना एक समावेशी शिक्षण मिळावे. हे ऑप्शन क्रमांक 3 इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू 114 नंबरचा. भारतातील वर्ग हे बहुभाषिक वर्ग असतात हे लक्षात घेता प्राथमिक पातळीवरील बहुभाषिक वर्गांच्या संदर्भात सर्वात अचूक विधान कोणते? तर याचं पहिलं ऑप्शन आहे शिक्षिकेने शालेय भाषेकडेच अधिक लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करावे. दुसरं घरची भाषा मातृभाषा ही घरातच बोलली जावी, शाळेत नव्हे. तिसरं भारतात फक्त एकभाषीय शाळा असाव्यात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शाळा निवडता यावी. चौथं मुलांनी स्वतःच्या भाषेत संभाषण करावे आणि व्यक्त व्हावे आणि इतरांच्या मतांचा आदर करावा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 की मुलांनी स्वतःच्या भाषेत संभाषण करावे, व्यक्त व्हावे आणि इतरांच्या मतांचा देखील आदर करावा. पुढचा प्रश्न पाहू 115 नंबरचा. भाषा शिक्षकाने नियत कार्य नेहमी गटात किंवा समूहात करून घ्यावे. कारण 1 मिळून काम केल्यामुळे मुलांना आपले काम लवकर संपवता येईल. दुसरं शिक्षकाचे काम कमी होईल कारण एकमेकांकडे लक्ष देण्यासाठी गटावर लक्ष देणे सोपे असते. एकेकाकडे लक्ष देण्याऐवजी गटाकडे लक्ष देणे सोपे असते. तिसरं अशा अर्थपूर्ण कृतीतून विद्यार्थी एकमेकांना मदत करतील आणि एकमेकांकडून शिकतील. चौथं यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक गुण मिळविण्यासाठी स्पर्धा निर्माण होईल. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. अशा कृतीतून विद्यार्थी एकमेकांना मदत करतील आणि शिकतील. एकशे 16 नंबरचा प्रश्न आहे. शिक्षिकेला समजते की तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला भाषा वाचन आणि आकलनात अडचण येते आहे. हे कशाचे द्योतक आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे पहिला आहे डिस्कॅल्क्युलिया, दुसरं डिस्ग्राफिया, तिसरं प्रेक्सिया आणि चौथं डिस्लेक्सिया. तर याचं बरोबर उत्तर आहे डिस्लेक्सिया. पुढचा प्रश्न पाहू. प्राथमिक पातळीवर प्रकल्प कार्य करून घेण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 1 प्रकल्प कार्य प्रत्येक सत्राच्या शेवटी घेतले पाहिजे. दुसरं प्रकल्प कार्य हे राज्य पातळीवर असावे आणि राज्य पातळीवरच ते एकत्रितपणे घेण्यात यावे. तिसरं प्रकल्प कार्य हे शालेय पातळीवर असावे आणि अध्यापन प्रक्रियेचा एक भाग असावे. चौथं प्रकल्प कार्य हे वर्षातून फक्त एकदाच घेण्यात यावे. ऑप्शन आहे त्याचं. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रकल्प कार्य हे शालेय पातळीवर असावे आणि अध्यापन प्रक्रियेचाच एक भाग असावे. पुढचा प्रश्न पाहू. तुमच्या मते एक भाषा वर्गात अधिकृत सामग्री कोणती असावी? 1 पाठ्यपुस्तक, दुसरं कार्यपुस्तक, तिसरं वर्तमानपत्र आणि चौथं पूरक पुस्तक. तर याचं बरोबर उत्तर 2 असू शकता की पहिलं म्हणजे जे काही NCERT त्यांनी ह्याच्या आपले CBSE वाल्यांनी जे काही परीक्षा कंडक्ट केली तर त्यामध्ये त्यांनी हे 2 ऑप्शन दिले की पहिलं आणि दुसरं यामधले दोन्ही ऑप्शन की पाठ्यपुस्तक आणि कार्यपुस्तक हे दोन्ही त्यांनी ऑप्शन इथे बरोबर दिलेले आहे आन्सर केमध्ये. NIC वाल्यांनी CTT वाल्यांनी हे दोन्हीही उत्तरं बरोबर आहेत असं सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू आता 119 नंबरचा.
इयत्ता पाचवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना आपली चित्रे, कविता, कथा, कार्यतक्ते आणि इतर सामग्री एका फोल्डरमध्ये ठेवण्यास सांगते. विद्यार्थ्यांच्या या फोल्डरला काय म्हणता येईल? एक सेल्फ रिपोर्टिंग, दुसरं ॲनेक्डोल रेकॉर्ड, पोर्टफोलिओ, निरीक्षण आणि संकलन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 पोर्टफोलिओ. जे काही कविता, चित्रे, कथा, कार्यतक्ते जे काही त्यांनी बनवले ते एकाच फोल्डरमध्ये ठेवण्याला म्हणतात पोर्टफोलिओ. पुढचा प्रश्न पाहू. भाषा आत्मसात करण्याची क्षमता घेऊन मुले जन्माला येतात असे तुम्हाला वाटते? तुमच्या मान्यतेशी सुसंगत पुढील विधान किंवा सिद्धांत कोणता आहे? तर पहिला आहे ऑपरंट कंडिशनिंग, दुसरं देशीयता, तिसरं भाषा ग्रहण साधन आणि चौथं प्रबलीकरण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 देशीयता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हे आपण एक पेपरमध्ये 120 जे प्रश्न होते भाषा एक लँग्वेज मराठीचे, तर आपण तेवढे पाहिलेले आहेत. आपण जे काही अजून पुढचे झालेले आहेत 16 तारखेला ते पण आणि पुढचे पण पाहूया, त्याचे व्हिडिओ मी टाकते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि आणखीन जर काही तुम्हाला मागचे जे अध्यापनशास्त्रावर मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत मराठीचे, तुम्ही जर ते अजून पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा. चॅनलला सर्च करा यूट्यूबवर आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.